नाशिकमध्ये 61, दिंडोरीत 62.66% मतदान। लोकसभेच्या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद। आता लक्ष 4 जूनकडे। नाशिक जिल्ह्यासह राज्यातील 13 मतदारसंघातील सोमवारी 20 तारखेला जवळपास 60% मतदान झाले। या मतदानाबरोबरच लोकशाहीच्या उत्सवाची सांगता झाली। राज्यातील लोकसभेच्या सर्व 48 जागांसाठी उमेदवारांची राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले। निकाल हाती येण्यासाठी आपल्याला 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे। राज्यात नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 60% मतदान सायंकाळी 5 वाजेपर्यंत झाले, तर नाशिक लोकसभा मतदारसंघात 58% मतदान झाले। शहरी भागापेक्षा ग्रामीण मतदारांनी लोकशाहीतील कर्तव्य अधिक जागरूकतेने पार पाडले असे आकडे सांगतात। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी शेतमालाचे कोसळणाऱ्या बाजारभावाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गळ्यात कांद्यांच्या माळा घालून मतदानाचा हक्क बजावत असल्याचे अनेक ठिकाणी पाहावयास मिळाले। तर नाशिकमधील अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी मतदान कक्षाला हार घातल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय असल्याने निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहितेची नियमावली आम्हाला न दिल्याने आमच्याकडून हे घडले असल्याचे स्वामींनी सांगितले। आम्ही सर्वत्र देव पाहतो, ईव्हीएम मशीन मध्येही देव आहे असेही सांगायला महाराज विसरले नाहीत। आदर्श आचारसंहितेचे नियम माहीत असते तर हे कृत्यच घडले नसल्याचे स्पष्टीकरण स्वामी शांतिगिरीजी महाराजांनी दिले। परिसरातील अनेक गावांमध्ये दुपारच्या प्रखर आणि अतिशय उष्ण वातावरणात सुद्धा लोकशाहीच्या या पर्वात तरुणांपासून वृद्धांपर्यंत अंध, अपंग, दिव्यांगांनी आपला मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केले असल्यामुळे माझाच उमेदवार निवडून येईल याची खात्री मतदार देत होते। मात्र त्यासाठी आपल्याला 4 जूनची वाट पाहावी लागेल। स्टार न्यूज साठी मुकुंद आव्हाड, सारोळे थडी।